आता हा जो भाग आहे हा तुमचा 11 नंबर आहे आणि हा भाग आहे 29. हे जे मोठी चर्चा करतात, अरे बाबा तो जो असा हिलटॉपवर आहे आपला लँडिंग स्ट्रिप, त्यामुळे फार डेंजरस आहे, फार अवघड आहे, हे आपण लँड करू शकत नाही असं लोक बोलतात. ते खरं आहे. आता ही ती जागा आहे 11 नंबर आणि ही जागा आहे 29 नंबर. मागे घे. ती आहे MIDC ची साईड. इथं तुम्ही जर गेला तर सपाट आहे, सपाट, काही तिथे टेन्शन नाही. तिथं तुम्ही कसंही लँड होऊ शकता. त्यावेळेस जे विंड स्पीड होतं ते ऑलमोस्ट नव्हतं आणि विमान जेव्हा इथून लँड होतं त्याला अडचणी काय असतात, एकतर हे उंच आहे आणि इकडे जो सूर्य उगवत असतो तो स्क्रीनवर तिथं दिसतो. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं, बाबा इकडे नको जायला, सोपी साईड 29 साईड आपण घेऊ, 11 नको घ्यायला, असा निर्णय बराच वेळा त्या ठिकाणी घेतला जातो. मग ह्या विमान चालकाली तो निर्णय घेतला होता का, पुढे जाऊन बघूया. 8:27 एअरक्राफ्ट करून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते. दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं ATC कडनं घेतली होती. ATC ती परवानगी दिली आणि 2 मिनिटांनंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11 ची परत परवानगी मागितली. का, कशामुळे, काय कारण, प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं. बरं एकदा मागितली का, नाही. मग दुसऱ्यांदा परत 8:36 एअरक्राफ्टने गो अराउंड केल्यानंतर त्यांनी परत 29 ची मागणी केली. परत ती त्यांनी कॅन्सल केली. परत आम्ही 11 येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं. निर्णय को पायलट घेत नसतो, मेन पायलट घेत असतो. को पायलट कम्युनिकेशन करत असतो. मग या मेन पायलटला 29 जे सोपं होतं ते सोडून 11 नंबरच का पाहिजे होता, हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत कळालं नाही.